आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। तलवार आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 ने जेरबंद करत सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 1 मे 2026 रोजी रात्री 10:30च्या सुमारास फिर्यादीच्या पतीने एका मित्राला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या रागातून चेतन पवार आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या घरी धाड टाकली। आरोपींनी रिक्षातून तलवार आणि लाकडी दांडके बाहेर काढत फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या व परिसरात दहशत निर्माण केली। यावेळी घरातील सीसीटीव्ही कॅमेरा जबरदस्तीने काढून चोरी केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा युनिट 2 समांतर तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी चेतन पवार गंगापूर गाव परिसरात आल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी गोवर्धननगर परिसरात सापळा रचून चेतन मच्छिंद्र पवार याला शिताफीने ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। गुन्हे शाखा युनिट 2च्या कारवाईचे पोलीस प्रशासनाकडून कौतुक होत आहे।